नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, एक आपल्याकरिता खूप महत्वाची आणि एक तशीच आनंदाची आणि दिलासादायक बातमी आलेली आहे मित्रांनो. पीक विम्या संदर्भात बऱ्याचशा शेतकऱ्यांचा पीक विमा थकलेला आहे मित्रांनो, आणि खूप दिवसापासून त्यांना त्या पीक विम्याची प्रतीक्षा आहे मित्रांनो. बऱ्याचशा शेतकऱ्यांना म्हणजे मोजक्याच थोड्याफार शेतकऱ्यांना त्यांचा पीक विमा त्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांचा त्यांच्या खात्यावर पीक विमा जमा झालेला नाही मित्रांनो, ते शेतकरी याच्या प्रतीक्षेमध्ये होते मित्रांनो. तर त्यामध्ये एक नवीन अपडेट निघून आलेली आहे मित्रांनो. पीक विम्या संदर्भात एक नवीन अपडेट अशी आहे की जे थकीत राहिलेला पीक विमा आहे शेतकऱ्यांचा सर्वच जिल्ह्यातला जवळपास, तर तो सर्व जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांचा थकीत पीक विमा जवळपास खरीप हंगाम संपेपर्यंत आणि दिवाळीच्या आधी पूर्णपणे संपूर्ण मार्गी लावण्यात येईल, अशी एक खात्रीशीर महत्वाची अपडेट आपल्या समोर पीक विमा संदर्भात आलेली आहे मित्रांनो. आणि त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्रश्न होते, बऱ्याचशा शेतकऱ्यांची नाराजी सुद्धा होत होती की अमुक लोकांनाच पीक विमा मिळाला, काही ओळखीच्या पाळखीच्या किंवा राजकीय पुढाऱ्याच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींनाच पीक विमा मिळाला आहे, आम्हाला पीक विमा मिळणारच नाही. आता आम्ही पीक विम्याची आशा सोडूनच देतो, मोबाईलवर सुद्धा पाहत नाही, टोल फ्री नंबरवर सुद्धा कॉल करत नाही. कृषी कार्यालय आणि पीक विमा प्रतिनिधींना भेट घेतल्याच्या नंतर त्यांनी सुद्धा सांगितलं पीक विमा येईल, पण कधी येईल ते सांगता येत नाही. तर मित्रांनो, नाराज व्हायची काहीच आवश्यकता नाही. मी बऱ्याचशा शेतकऱ्यांना नेहमी सांगत आलेलो आहे की तुम्ही जर क्लेम केलेले असतील आणि तुमचे क्लेम जर कंपनीने मान्य केलेले असतील, तर उशिरा पाशिरा काय होणार, ते कॅल्क्युलेट झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या पीक विम्याच्या रकमा तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. पण त्याला वेळ लागेल, कारण जर सरकारमधूनच जर मोठमोठ्या पदावरच्या चांगल्या चांगल्या माणसाकडून मंत्र्यांकडून जर तारखा दिल्याच्या नंतर त्या तारखा चुकीच्या ठरू शकतात मित्रांनो. तर आम्ही काही भाकीत करणं किंवा आम्ही कुठलीही तारीख सांगणं हे काही शक्य नाही मित्रांनो. आम्ही सुद्धा माहिती खात्रीशीर मिळाली, माध्यमाच्या माध्यमातून किंवा अधिकाऱ्यासोबत बोलणं झालं, आणि त्यांच्या जर हालचाली असल्या त्यांनी जर वैयक्तिक आम्हाला समजा एकांतामध्ये कळवलं की आता हालचाली सुरू आहेत, काही वेळ लागेल, काही दिवसामध्ये वाटप चालू होईल, त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही सुद्धा आपल्या सर्वांपर्यंत ही माहिती समोर आणतो मित्रांनो. त्यामुळे आम्ही जर एखादी डेट तुम्हाला सांगितली तर तुम्ही आनंदी होता, परंतु त्या डेटवर ते पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा नाही झाले तर तुम्ही नाराज होताय. हे बऱ्याच वेळा मी सुद्धा पाहिलेले मित्रांनो. परंतु परत एकदा आपण सर्वांना सांगू इच्छितो की ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे आपले क्लेम केलेले आहेत आणि कंपनीने ते क्लेम मान्य केलेले आहेत मित्रांनो, त्या सर्व पात्र शेतकऱ्यांना 100% विमा त्यांच्या खात्यावर जमा होईल, आणि एक अंदाजे खरीप हंगाम संपेपर्यंत म्हणजे दिवाळीच्या आत आत हा पीक विमा त्यांच्या खात्यावर जमा होण्याचे मार्ग मोकळे होताना दिसत आहे मित्रांनो. तर ही होती पीक विमा संदर्भात एक महत्वाची अपडेट मित्रांनो. पीक विमा संदर्भातली ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, बेल आयकॉनचे बटन दाबा मित्रांनो. आणि पीक विमा संदर्भातली माहिती आणि या व्यतिरिक्त शेतकऱ्यांशी निगडीत अनेक महत्वाच्या अपडेट आपल्या समोर विश्वासार्ह माहिती घेऊन ताबडतोब सर्वात अगोदर मी आपल्यापर्यंत पोहोचू शकेल, याकरिता आपण सुद्धा आपल्या परिजनांना आणि सर्व शेतकरी मित्रांना ही सर्व माहिती माझ्या व्हिडिओद्वारे शेअर करा मित्रांनो.